लक्ष द्या सर्व आदरणीय विद्यार्थी, शब्दयोगी अव्यय. शब्दयोगी अव्यय शब्द म्हणजे काय होते? अक्षरांचा किंवा वर्णांचा अर्थपूर्ण समूह म्हणजे काय होते? शब्द. योगी म्हणजे काय होते? जुडणी किंवा जोडणी म्हणजे योगी. अव्यय म्हणजे काय होते? अविकारी शब्द. आणि शब्दयोगी अव्यय म्हणजे काय होते? दुसऱ्या शब्दाला जोडून येणारा अविकारी शब्द म्हणजे शब्दयोगी अव्यय. क्लियर आहे? आगे बढ़ते अभी आगे बढ़ते. लिहा वाक्यातील नाम किंवा सर्वनाम. लिहा वाक्यातील नाम किंवा सर्वनाम सर्वनाम यांचा वाक्यातील इतर शब्दांशी असणारा संबंध. यांचा वाक्यातील इतर शब्दांशी असणारा संबंध दर्शविणाऱ्या अविकारी शब्दाला शब्दयोगी अव्यय असे म्हणतात. अव्यय असे म्हणतात. ठीक आहे, शब्दयोगी अव्यय असे म्हणतात. झालं का? ओके. वाक्यातील नाम किंवा सर्वनाम यांचा वाक्यातील इतर शब्दांशी असणारा संबंध दर्शविणाऱ्या अविकारी शब्दाला शब्दयोगी अव्यय असे म्हणतात. कोणाचा कोणाशी संबंध? नाम किंवा सर्वनामचा इतर वाक्यातील शब्दांशी संबंध दर्शविणाऱ्या अविकारी शब्दास शब्दयोगी अव्यय असे म्हणतात. क्लिअर आहे काय गोष्ट? हे गोष्ट क्लिअर असायला पाहिजे. ओके, लिहिले आहे? ओके. आता लिहा नवरदेव घोड्यावर बसला. सॉरी, नवरदेव लिहा पहिला. नवरदेव, ठीक आहे. घोडा बसला. नवरदेव घोडा बसला. ओके. मी तू अपूर्ण आहे. नवरदेव घोडा बसला. याला कशा पद्धतीने लिहिलं पाहिजे होतं? नवरदेव घोड्यावर बसला. ओके. तर याचा संबंध कोणाशी येत आहे? क्रियापदाशी येत आहे. क्लिअर आहे का नाही आहे? ओके, लक्ष द्या. नवरदेव कसा लिहू याला? नवरदेव घोड्यावर बसला. त्याचा मूळ शब्द काय होता? घोडा. आता याला सामान्य रूप काय आहे? घोड्या. सामान्य रूप काय आहे? घोड्या. आणि प्रत्येक कोणता लागला आहे? सर शब्दयोगी अव्यय कोणता लागला आहे? वर. कोणता लागला आहे? वर. तर हे शब्दयोगी अव्यय आहे का नाही आहे? आहे ना. नवरदेव घोड्यावर बसला. याचा मूळ शब्द काय आहे? घोडा. मूळ शब्द काय आहे? घोडा. सामान्य रूप काय आहे? घोड्या. आणि शब्दयोगी अव्ययाचे रूप काय आहे? घोड्यावर. क्लिअर आहे? समजलं काय? ओके. नवरदेव घोड्यावर बसला. मी तू अपूर्ण आहे. मी तुझ्या वाचून अपूर्ण आहे. लिहा मी तुझ्या वाचून अपूर्ण आहे. मी तुझ्या वाचून आहे. मी तुझ्या वाचून अपूर्ण आहे. ठीक आहे. म्हणजे मी तुझ्याशिवाय अपूर्ण आहे म्हणते ना. हां, तर त्याच पद्धतीने मी तुझ्याशिवाय अपूर्ण आहे. यामध्ये शब्दयोगी अव्यय कोणता आहे सांगा बरं? तुझ्या वाचून. दोन्ही एकच शब्द आहे. तुझ्या वाचून हे शब्दयोगी अव्यय आहे. क्लिअर आहे का? मी तुझ्या वाचून अपूर्ण आहे. सर्वनाम कोणतं आहे? मी. आणि त्याच्यानंतर तू. क्लिअर आहे?
नाम किंवा सर्वनामाला यांचा वाक्यातील इतर शब्दाशी असणारा संबंध दर्शविणाऱ्या अविकारी शब्दाला काय म्हणतात? शब्दयोगी अव्यय. अविकारी शब्दाला काय म्हणतात? शब्दयोगी अव्यय. क्लिअर आहे? समजत आहे का? थोडं समजत आहे? ओके. मूळ शब्द काय होता इथं? घोडा. इथं सामान्य रूप का झाला? घोड्या. आणि शब्दयोगी अव्ययाचे रूप घोड्यावर. इथं मूळ शब्द काय होता? तू होता ना, तो ना. इथे सामान्य रूप काय झाला? तुझ्या वाचून. शब्दयोगी अव्यय कोणता येतं? शब्दयोगी अव्यय कोणता आहे? वाचून आहे. क्लिअर आहे का नाही आहे? ओके. आणि सामान्य रूप काय? तुझ्या. आणि शब्दयोगी अव्यय वाचून. क्लिअर आहे का नाही आहे? अपूर्ण आहे. डन. आगे बढ़ते हैं. लिहा. झालं लिहून आहे? झालं का लिहून? झालं का? ओके. मिटू याला. लक्ष द्या थोडंसं. आता लिहा. मुले पुलापर्यंत चालत आली. मुले पुलापर्यंत चालत आली. या वाक्यामध्ये शब्दयोगी अव्यय कोणता आहे? पर्यंत कोणाला जोडून आहे? पुलाला जोडून आहे. तर नाम आहे का काय आहे? नाम आहे पूल. सामान्य रूप काय याचा? पुला. सामान्य रूप काय? पुला. व्हेरी गुड. सामान्य रूप काय? पुला. क्लिअर आहे काय गोष्ट? क्लिअर आहे काय गोष्ट? ओके. तुमच्यासाठी काय पण लिहा. तुमच्यासाठी काय पण. तुमच्यासाठी काय पण. तुमच्यासाठी काय पण. या वाक्यामध्ये शब्दयोगी अव्यय कोणता आहे? साठी. या वाक्यामध्ये शब्दयोगी अव्यय कोणता आहे? साठी. तर हे सर्वनाम आहे का नाम आहे? तुमच्यासाठी. तुमच्या सर्वनाम आहे का नाम आहे? सर्वनाम. सर्वनामाला जोडून आहे. नाम किंवा सर्वनामाला यांचा वाक्यातील इतर शब्दाशी असणारा संबंध दर्शविणाऱ्या अविकारी शब्दाला शब्दयोगी अव्यय असे म्हणतात. डन. चलो आगे बढ़ते हैं. आगे बढ़ते हैं क्या? झालं का? लिहा. शब्दयोगी अव्यय स्टार करून लिहा. हे मिटव का? शब्दयोगी अव्यय स्टार करून लिहा. शब्दयोगी अव्यय हे शब्दाला शब्दयोगी अव्यय हे शब्दाला पुढून समोरून नंतरहून पलीकडून शेवटून उजवीकडून जोडले जातात. ओके. क्लिअर झालं का? ओके. चलो आगे बढ़ते हैं. झाला. शब्दयोगी हे शब्दाला पुढून समोरून नंतरून पलीकडून शेवटून उजवीकडून जोडले जातात. कुठून जोडले जातात? पुढून समोरून पलीकडून समोरून नंतरहून शेवटून उजवीकडून जोडले जातात. असं काही केलं बांधलं नाही की मागच जोडलं गेलं पाहिजे. असं काही केलं बांधलं नाही की ते मागच जोडलं पाहिजे. कधी समोरही जोडले जाते. क्लिअर आहे? ओके. पाहू आपण आता. मिटव याला. मिटव का याला? ओके. चला लक्ष द्या आता थोडंसं.
लक्ष द्या थोडंसं. आता इथं लिहा पाणी, नाम लिहा. इथं नाम लिहा पाणी. पाणी. इथं लिहा शब्दयोगी अव्यय. शब्दयोगी अव्यय. शब्दयोगी अव्यय. मध्ये. मध्ये शब्दयोगी अव्यय. शब्दयोगी अव्ययांत शब्द. शब्दयोगी अव्ययांत शब्द. शब्दयोगी अव्ययांत शब्द. ओके. नाम काय आहे? पाणी. शब्दयोगी अव्यय काय? मध्ये. यांना जोडायचं आहे तर का कसा जोडू? पाण्यामध्ये. यस आर नो? पाण्यामध्ये. पाण्यामध्ये. तर शब्दयोगी अव्ययांत शब्द कोणता आहे? पाण्यामध्ये. याचं सामान्य रूप काय राकेश? पाण्या. याचं सामान्य रूप काय? पाण्या. डन. डन. लिहा दगड. दगड. इथं लिहा वर. शब्दयोगी अव्यय कोणता आहे? वर. तर कसा होईल? दगडावर. लिहा दगडावर. इथं लिहा मांडव. मांडव. इथं लिहा खाली. हां मांडवा खाली. तर याच्यामध्ये हे कोणतं आहे? सामान्य रूप कोणतं आहे? मांडवा. इथं सामान्य रूप कोणतं आहे? दगडा. इथं सामान्य रूप कोणतं आहे? पाण्या. क्लिअर आहे? हे सामान्य रूप आहे. म्हणजे नामामध्ये शब्दयोगी अव्यय जोडताना जो बदल होतो त्याला काय म्हणतात? सामान्य रूप. त्याला काय म्हणतात? सामान्य रूप. आता बघा याचं नाम काय होता? पाणी. तर हा जोडण्यासाठी आपल्याला याला का करायला लागला? पाण्या. तर शब्दयोगी अव्यय जोडताना नामामध्ये जो बदल होतो त्याला काय म्हणतात? सामान्य रूप. त्याला काय म्हणतात? सामान्य रूप. तर हा पाण्या झाला सामान्य रूप. हा दगड झाला सामान्य रूप. हा मांडवा झाला सामान्य रूप. यस आर नो? येतं का होता? मांडव. येतं का झाला? मांडवा. म्हणजे शब्दयोगी अव्यय जोडताना मूळ नामामध्ये जो बदल होतो त्याला काय म्हणतात? सामान्य रूप. सामान्य रूप. सामान्य रूप. क्लियर है का? यस आर नो? आगे बढ़ते हैं क्या? ओके चलो आगे बढ़ते हैं. ठीक आहे. लिहा. मिटो याला. ओके. मिटो कायला? झालं का? समजलं पाहिजे तुला? लिहा मूळ शब्द. मूळ शब्द. सामान्य रूप. अरे लक्ष द्या. शब्दयोगी अव्यय. शब्दयोगी अव्ययांत शब्द. शब्द. शब्दयोगी अव्ययांत शब्द. जसं मूळ शब्द आहे वाडा. मूळ शब्द काय? वाडा. ठीक आहे. सामान्य रूप काय होते? वाड्या. वाड्या. सामान्य रूप काय होते? वाड्या. आणि शब्दयोगी अव्यय कोणता आहे? वर. तर शब्दयोगी अव्ययांत शब्द वाड्यावर. क्लिअर आहे का नाही आहे? तो गाणं आहे ना कोणता? कोणता आहे? वीट. मूळ शब्द काय? वीट. याचं सामान्य रूप कसं होईल राकेश? याचं सामान्य रूप कसं होईल? सामान्य रूप कसं होईल? ओके. तर शब्दयोगी अव्यय समजा आता खाली आहे. विटा खाली. विटे खाली. विटे खाली. लिहा. हा विटा असा राहील का असा राहील?
कोणतं, पहिला का दुसरा? येतं विलंटी का होती? दीर्घ येतं काय? ह्रस्व. हा येईल, हा नाही येईल. ठीक आहे, विटा किंवा विटे, विटा किंवा विटे, विटे खाली किंवा विटां खाली. ठीक आहे, क्लिअर आहे? विटां खाली येऊ शकते. हो, तर विटां खाली येऊ शकते ना, फक्त येतं अनुस्वार द्यायचे बघा. क्लिअर आहे ना? समजलं का? तर याचं शब्दयोगी अव्ययांत शब्द कसा होईल? विटे खाली, विटां खाली किंवा विटे खाली. यस आर नो? वेरी गुड. आगे बढ़ते हैं. हाँ, लिया दूसरा पुस्तक. पुस्तक, पुस्तक मध्ये काय? पुस्तकामध्ये मध्ये याचं सामान्य रूप काय आहे? अरे यार, पुस्तक आहे, याचं सामान्य रूप काय? पुस्तका. आणि शब्दयोगी अव्यय कोणता आहे? मध्ये. तर शब्दयोगी अव्ययांत शब्द काय होईल? पुस्तकामध्ये. क्लिअर आहे ना? डन. समोरचं लिहा. झाड, झाड, झाडा शब्दयोगी अव्यय लिहा मागे. तर सामान्य रूप काय झाडा होईल? यस आर नो? आणि शब्दयोगी अव्ययांत शब्द झाडा मागे. समजत आहे का? थोडं थोडं समजत आहे का? थोडं थोडं. ओके, लिहा. स्टार करून लिहा. स्टार करून लिहा. शब्दयोगी अव्यय है, शब्दयोगी अव्यय है, शब्दयोगी अव्यय है, शब्दयोगी अव्यय है. नाम सर्वनामाबरोबरच, नाम कामा सर्वनामाबरोबरच, नाम कामा सर्वनामाबरोबरच विशेषण धातू, विशेषण धातू, क्रियापद आणि अव्यय यांनाही जोडून येते. विशेषण धातू, विशेषण धातू, क्रियापद, क्रियापद यां आणि अव्यय, आणि अव्यय, आणि अव्यय यांनाही जोडून येते, यांनाही जोडून येते. कोणाकोणाला जोडून येते? विशेषण धातू, क्रियापद आणि अव्यय यांनाही जोडून येते. झालं का? ओके, लिहा. उदाहरण लिहा. झालं? उदाहरण लिहा. काट्याशिवाय गुलाब आढळत नाही. काट्याशिवाय गुलाब आढळत नाही. काट्याशिवाय गुलाब आढळत नाही. कोणता आहे? काट्याशिवाय. मूळ शब्द कोणता आहे? मूळ शब्द कोणता आहे? मूळ शब्द काटा आहे. क्लिअर आहे का नाही आहे? ओके. आणि मूळ शब्दाची जात काय आहे? जात काय आहे? नाम आहे. काटा एक काय नाम आहे ना. आणि शब्दयोगी अव्ययांत शब्द काट्याशिवाय. शब्द योगी अव्ययांत शब्द, बरोबर आहे ना? काय येते? काट्याशिवाय. सामान्य रूप काय झालं? काट्या. व्हेरी गुड. लिहा. तुझ्यामुळे माझ्या जीवनाचे मातेरे झाले. तुझ्यामुळे
माझ्या जीवनाचे मातेरे झाले. मूळ शब्द काय? तू. व्हेरी गुड. मूळ शब्द काय? तू. हा काय आहे? सर्वनाम. हा काय आहे? सर्वनाम. आणि हे काय आहे? तुझ्यामुळे. कुणामुळे? हो. लिहा. लहाना पुढे मोठ्यांनी बळ दाखवू नये. लहाना पुढे मोठ्यांनी बळ दाखवू नये. लहाना पुढे मोठ्यांनी बळ दाखवू नये. बळ दाखवू नये. बळ दाखवू नये. येतं काय? मूळ शब्द काय? लहान. मूळ शब्द काय? लहान. मूळ शब्दाची जात काय आहे? लहान काय आहे? विशेषण आहे. यस. लहान, मोठा, उंच, ठेंगणा हे सर्व काय आहे? विशेषण. ओके. तर काय ते लहाना पुढे? क्लिअर आहे का नाही आहे? लहाना पुढे. डन ना? याच्यामध्ये लहानांपुढे, याच्यामध्ये शब्दयोगी अव्यय कोणता आहे? पुढे. ओके. मूळ शब्द कोणता आहे? लहान. लहान मूळ शब्दाची जात कोणता आहे? विशेषण. सामान्य रूप कोणता आहे? सामान्य रूप कोणता आहे? लहान ना. अनुस्वार राहील का नाही राहील? हा असा राहील का? कोणता बरोबर आहे? सेकंडवाला बरोबर आहे का फर्स्टवाला? सेकंडवाला बरोबर आहे. कोणता बरोबर आहे? सेकंडवाला. हे आहे शब्द काय आहे? सामान्य रूप. हे काय आहे? सामान्य रूप. मूळ शब्द काय होता? लहान. सामान्य रूप काय झाला? लहाना. आणि शब्दयोगी अव्ययांत शब्द कोणता? लहाना पुढे. क्लिअर आहे का नाही आहे? यस आर नो? अरे क्लिअर आहे का? ओके चलो. तुझे गीत गाण्यासाठी सूर लाभू दे. तुझे गीत गाण्यासाठी सूर लाभू दे. गाण्यासाठी मूळ शब्द काय आहे? मूळ शब्द काय? गा. मूळ शब्द काय आहे? गा. हा काय आहे? धातू. हा काय धातू आहे? ओके. धातू. गाण्यासाठी. सामान्य रूप काय झाला? गाण्या. आणि शब्दयोगी अव्ययांत शब्द काय झाला? गाण्यासाठी. क्लिअर आहे का? अरे असं. इथं पासून तिथंपर्यंत आमचं वावर आहे. इथं पासून तिथंपर्यंत आमचं वावर आहे. इथं पासून तिथंपर्यंत आमचं वावर आहे. आमचं वावर आहे. इथंपासून तिथंपर्यंत. मूळ शब्द काय आहे? इथं, तिथं. क्लिअर आहे का नाही आहे? ओके. मूळ शब्दाची जात काय आहे? अव्यय. मूळ शब्दाची जात काय आहे? अव्यय. व्हेरी गुड. अव्यय. आणि त्याच्यानंतर काय आहे? इथंपासून तिथंपर्यंत. क्लिअर आहे का हे गोष्ट? हे गोष्ट क्लिअर आहे का? डन. डन. तर शब्दयोगी अव्यय म्हणजे काय होते? शब्दाला जोडून येणारे. हे सर्व शब्दाला जोडून येत आहे. काट्याशिवाय, तुझ्यामुळे, लहानापुढे, तुझे गीत गाण्यासाठी, इथंपासून तिथंपर्यंत. क्लिअर आहे का नाही हे गोष्ट? यस आर नो? ओके. झालं? जाऊ समोर. समजलं का?
लिहा. लिहा. झालं लिहून. लिहा. स्टार करून लिहा. विशेषणाला थांब. झाला. झाला का? झाला का? लिहा. विशेषणाला शब्दयोगी अव्यय जोडले असता. 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 ते नामाचे कार्य करते. ते नामाचे कार्य करते. ते नामाचे कार्य करते. विशेषणाला शब्दयोगी अव्यय जोडले असतात. ते कशाचे कार्य करते? नामाचे कार्य करते. लिहा. मूर्ख माणसापुढे शहाणपण चालत नाही. मूर्ख माणसापुढे शहाणपण चालत नाही. मूर्ख माणसापुढे शहाणपण चालत नाही. ओके, क्लिअर आहे? मूर्ख माणसापुढे शहाणपण चालत नाही. या वाक्यामध्ये विशेषण कोणतं आहे? विशेषण कोणतं आहे? शहाणपण विशेषण आहे. अजून कोणतं विशेषण आहे? मूर्ख विशेषण आहे. हा कोणतं विशेषण आहे? विधी का अधि? विधी विशेषण आहे ना. हा कोणता आहे? अधि विशेषण आहे. क्लिअर आहे का नाही आहे? ओके. याच्यामध्ये नाम कोण आहे? माणसा हे नाम आहे. याच्या पुढे काय? विशेषण मूर्ख. क्लिअर आहे का नाही आहे? का म्हणताय की विशेषणाला शब्दयोग्य अव्यय जोडले असतात. ते कशाचे कार्य करते? नामाचे कार्य करते. जसं आहे मूर्खांपुढे शहाणपण चालत नाही. येतं आता नाम कोण आहे? मूर्खा पुढे, कारण की शब्दयोगी अव्यय याला जोडून आहे. हा माणूस याच्या अंदर गेलाय का नाही आहे? माणूस एक का होता? नाम होता. आणि हा मूर्ख विशेषण होता. यस आर नो? ओके. हा का होता? नाम. हा का होता? नाम. क्लिअर आहे? हा का होता? विशेषण. विशेषण याच्यामध्ये गेलेलं आहे ना. तर मग हे काय आहे? विशेषण साधित नाम. विशेषण साधित नाम. समजलं का रे? थोडंसं समजलं का सेजल? हे काय आहे? मूर्खांपुढे शहाणपण चालत नाही. हे काय आहे? नाम. कोणतं नाम आहे? विशेषण साधित नाम. साधित म्हणजे जोडणे. हा पुढे हा मूर्खाले जोडला. यस आर नो? यस आर नो? क्लिअर आहे? त्या मूर्खाला काय सांगू? तो मूर्ख म्हणजे तो व्यक्ती. क्लिअर आहे का नाही आहे? तर हा जो पुढे आहे हा शब्दयोगी अव्यय हा विशेषणाला जोडला गेलेला आहे का नाही आहे? आहे. तर शब्दयोगी अव्यय जेव्हा विशेषणाला जोडले जातात तेव्हा ते कशाचे काम करतात? नामाचे कार्य करतात. कशाचे कार्य करतात? नामाचे. तर याचं नाम कोणतं आहे? मूर्खा. क्लिअर आहे? हे विशेषण साधित नाम. हे विशेषण साधित नाम. ओके, डन. लिहा. झालं का? विशेषण साधित नाम.
झालं का? ओके, लिहा. नकट्या मुलीच्या लग्नात 1700 विघ्ने. लिहा, नकट्या मुलीच्या लग्नात 1700 विघ्ने. नकट्या मुलीच्या लग्नात 1700 विघ्ने. या वाक्यामध्ये नाम कोण आहे? मुली आहे आणि विशेषण कोणतं आहे? नकट्या. क्लिअर आहे? आता याला विशेषण साधित नाम बनवायचं आहे आपल्याला. तर कसं बनवता येईल? नकटीच्या लग्नात 1700 विघ्न करता येईल असा. कोणाच्या लग्नात? नकटीच्या लग्नात 1700 विघ्न. समजत आहे का? हे मुलगी हा नकटीच्या इथे अंदर गेली आहे. यस आर नो? तर मग हे कोण कशाचं काम करत आहे? विशेषणाचं काम आणि नामाचं काम करत आहे. तर विशेषण साधित नाम. हा काय आहे? विशेषण. हे काय आहे? नाम. हे काय आहे? विशेषण साधित नाम. विशेषण साधित नाम. क्लिअर आहे? साधित म्हणजे जोडणे. तर हे जोडले आहे, इथं जोडले आहे का नाही आहे? तर मग हे नकटी एक विशेषण आहे आणि च्या जोडलेला आहे. तर मग नकटीच्या का झाला? विशेषण साधित नाम. क्लिअर आहे का नाही आहे? विशेष साधित म्हणजे काय होते? जोडणे. तर मग हे दोघं जोडले गेले आहे का नाही आहे? तर या नकटीच्या अंदर मुलगी आहे का नाही आहे? तर विशेषण साधित नाम आहे का नाही आहे? आहे. चला, झालं का? ओके, आगे बढ़ते हैं. लिहा, शब्दयोगी अव्ययातून स्टार कोण लिहा. शब्दयोगी अव्ययातून स्टार कोण लिहा. शब्दयोगी अव्ययातून. शब्दयोगी अव्ययातून. शब्दयोगी अव्ययातून. शब्दयोगी अव्ययातून विभक्ती प्रत्ययाचा गुण दर्शविला जातो. 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 क्लिअर आहे? क्लिअर आहे? ओके, लिहा. वाऱ्यामुळे कपडे लवकर वाढतात. वाऱ्यामुळे कपडे लवकर वाढतात. या वाक्यामध्ये अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा. विभक्ती कोणती आहे? प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी, संबोधन. कोणती विभक्ती आहे? कोणती विभक्ती आहे? कोणती विभक्ती आहे? प्रथमा. यस, तृतीया विभक्ती आहे. कोणती विभक्ती आहे? तृतीया विभक्ती आहे. बरोबर आहे. डन. क्लिअर आहे का नाही आहे? वाऱ्यामुळे कपडे लवकर वाढतात. तर म्हणजे याचा अर्थ असा आहे की वाऱ्याने कपडे लवकर वाढतात. असंच ना? वाऱ्याने कपडे लवकर वाढतात. असंच ना? क्लिअर आहे का नाही आहे? या मुळेच्या ऐवजी आपण कोणता शब्द वापरू शकतो? ने. ने कोणती विभक्ती आहे? तृतीया. ने कोणती विभक्ती आहे? तृतीया. समजा आपल्याला इथं मुळे देऊन आहे ना, विभक्ती ओळखा म्हणाल तर कोणती येईल? तृतीया येईल. यस आर नो? तर मग कोणती विभक्ती आहे? तृतीया. तृतीया. असं नाही देऊन राहील ना, असा देऊन राहील तर विभक्ती कोणती आहे? तृतीया. कोणती विभक्ती आहे? तृतीया. तर मुळे कोणाचं काम करताय? नेचं काम करताय. यस आर नो? वाऱ्यामुळे कपडे लवकर वाढतात म्हणजे वाऱ्याने कपडे लवकर वाढतात. यस आर नो? हो, तर म्हणजे विभक्ती कोणती आहे? तृतीया. आणि शब्दयोगी अव्यय कोणता आहे? मुळे.
शब्दयोगी अव्यय कोणता आहे? मुळे. तर मुळेच्या ऐवजी आपण का वापरू शकतो? ने. ने प्रत्यय वापरू शकतो. तर ने प्रत्यय कुठं कुठं आहे? तृतीयामध्ये आहे. ने ए शी निशी ई ही. क्लिअर आहे? यस सर नो. हा स्टार्ट करून लिहून ठेवा. हा विचारते, हाच विचारते. हे सांगणारच आहे मी, टेन्शन घ्यायचं नाही आहे. हे येणार आहे कुठं? शब्दयोगी अव्ययात असं येणार आहे. तर याच्यामध्ये डिटेलमध्ये सांगणार आहे. क्लिअर आहे? ओके. बोर होत आहे का? चलो आगे बढ़ते हैं. आगे बढ़ते क्या? लिहा. त्याने हरिश्चंद्राविषयी माहिती सांगितली. त्याने हरिश्चंद्राविषयी सांगितले. या वाक्यामध्ये अधोरेखित शब्दाची म्हणजे ओळखा. का ओळखा? विभक्ती ओळखा. कोणती आहे? चतुर्थी आहे. कसं? का सोडू नये? हरिश्चंद्राविषयी माहिती सांगितली. कुठे आहे ल प्रत्यय? कसं जोडता येते? त्याने हरिश्चंद्राविषयी माहिती सांगितली. हरिश्चंद्राला थोडी सांगितली. बद्दल कुठे आहे? बद्दल शब्दयोगी अव्यय कुठं आहे? सप्तमी. कसं? येतं शब्दयोगी अव्यय कोणता आहे? विषय. हां, कोणता आहे? षष्ठी आहे. त्याने हरिश्चंद्राची माहिती सांगितली. क्लिअर आहे ना? त्याने हरिश्चंद्राची माहिती सांगितली. हरिश्चंद्राविषयी माहिती सांगितलं म्हणजे हरिश्चंद्राची माहिती सांगितली. प्रवीण बिमार आहे असे कोण सांगितले? म्हणजे मी कोणाविषयी माहिती सांगितली? म्हणजे प्रवीणची प्रकृती ठीक नाही आहे असंच होईल ना? तर त्याने हरिश्चंद्राची माहिती सांगितली. ते तर प्रत्येक कोणता लागेल? ची. समजलं का नाही? समजलं ना? अरे कोणता जोडा तर तेवढं तर माहीत पाहिजे. त्याने हरिश्चंद्राला माहिती सांगितली असं होईल का? विषय म्हणजे त्याच्याविषयी सांगितली ना. तर त्याने हरिश्चंद्राची माहिती सांगितली. कोणाची? हरिश्चंद्राची माहिती सांगितली. टेन्शन घ्यायचं नाही आहे. इझीमध्ये आपण याला कव्हर करू, काय प्रॉब्लेम नाही आहे. कोणता आहे? कोणता आहे? निकिता कोणता आहे? षष्ठी आहे ना? कारण की चाची चेच्या कोटी येते? षष्ठी येते. हे कोणतं आहे? षष्ठी. म्हणून आपण याला आता याच्याऐवजी आपण ची वापरू शकतो ना? यस आर नो? वेरी गुड. चलो आगे बढ़ते क्या? आगे बढ़ते क्या? आगे बढ़ते हैं. झालं का लिहून? हां बाई, तुम्हाला समजलं का थोडंसं? ओके. लिहा आता क्रियाविशेषण अव्यय. आणि शब्दयोगी अव्यय. लिहा लवकर. तो जिन्याने वर गेला. तो जिन्याने वर गेला. ठीक आहे. तो घरावर चढला. याच्यामध्ये दोन्हीमध्ये वर येऊन आहे.
दोन्हीमध्ये वर येऊन आहे. हा वर कोणते काम करत आहे? हा वर कोणतं काम करत आहे? क्रियाविशेषण अव्ययाचे काम करत आहे ना. हा वर कोणतं काम करत आहे? शब्दयोगी अव्ययाचे काम करत आहे. कारण की तो कोणाला जोडून आलेला आहे? कोणाला जोडून आलेला आहे? शब्दाला जोडून आलेला आहे. म्हणजे हे शब्दयोगी अव्यय हा जोडून आहे का? नाही. हा कोणतं काम करत आहे? क्रियाविशेषण. कारण की क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगत आहे. यस आर नो? क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगत आहे. कोणाबद्दल विशेष माहिती सांगत आहे? क्रियापदाबद्दल. तो जिन्याने वर गेला. कुठे गेला? वर गेला. कुठे गेला? वर. इथं वर काय आहे? क्रियाविशेषण अव्यय. नाही, इथं वर काय आहे? शब्दयोगी अव्यय. क्लिअर आहे का ही गोष्ट? पहिलं मला सांगा, हे गोष्ट क्लिअर आहे? ओके. समोरचं लिहा. अचानक वाघ समोर आला. अचानक वाघ समोर आला. घरासमोर एक झाड आहे. घरासमोर एक झाड आहे. या वाक्यामध्ये अचानक वाघ समोर आला. अचानक वाघ समोर आला. या वाक्यामध्ये समोर काय आहे? क्रियाविशेषण आहे. क्लिअर आहे? क्रियाविशेषण आहे. आणि या वाक्यामध्ये समोर काय आहे? शब्दयोगी. काहून हा शब्दयोगी अव्यय आहे? शब्दाला जोडून आलेला आहे. आणि हा काय आहे? अचानक वाघ समोर आला. कुठे आला? समोर. तर कोणता क्रियाविशेषण अव्यय आहे हा? स्थलवाचक. यस आर नो? स्थलदर्शक किंवा स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय आहे. कारण की समोर आहे. समोर एक स्थळ आहे. अरे यस आर नो? समजलं का हे दोन्ही? समजलं बाई? ओके, चला समोर लिहा. तू मध्ये का बोलतोस? तू मध्ये का बोलतोस? तू मध्ये का बोलतोस? ओके. त्या दोघांमध्ये पडू नको. त्या दोघांमध्ये पडू नको. यामध्ये मध्ये आहे आणि यामध्ये मध्ये आहे. हा मध्ये कोणता हो? क्रियाविशेषण. आणि हा अव्यय शब्दयोगी अव्यय. याच्यामध्ये तू मध्ये का बोलतोस? तू मध्ये का बोलतोस? आणि याच्यामध्ये त्या दोघांमध्ये पडू नकोस. क्लिअर आहे का ही गोष्ट? ओके. हे का हो? क्रियाविशेषण अव्यय. क्रियाविशेषण अव्यय. आणि हे का अव्यय? शब्दयोगी अव्यय. समजलं का थोडंसं? ओके, लिहा. माझी शाळा जवळ आहे. माझी शाळा जवळ आहे. माझ्याजवळ सायकल आहे. माझ्याजवळ सायकल आहे. या वाक्यामध्ये माझी शाळा जवळ आहे. या वाक्यामध्ये जवळ काय आहे? क्रियाविशेषण अव्यय. आणि या वाक्यामध्ये जवळ काय आहे? शब्दयोगी अव्यय. क्लिअर आहे काय गोष्ट? ओके, व्हेरी गुड. तू बाहेर जाऊ नकोस. इथं बाहेर, घराबाहेर झाड आहे. घराबाहेर झाड आहे. या वाक्यामध्ये बाहेर काय आहे? आणि या वाक्यामध्ये बाहेर काय? शब्द. समजलं का? समजलं का हे? लिहा. झालं हे लिहून? आगे बढ़ते हैं क्या? आगे बढ़ते हैं? ओके. मिटो कायला? झालं का मॅडम? मग इथं वर, समोर, मध्ये, जवळ, बाहेर हे काय आहे? क्रियाविशेषण आहे. ते घरावर, घरासमोर, दोघांमध्ये, माझ्याजवळ, घराबाहेर हे काय आहे? शब्दयोगी आहे. इथं सामान्य रूप कोणता आहे?
सामान्य रूप कोणतं आहे? याचं सामान्य रूप कोणतं आहे? घरानं. याचं सामान्य रूप कोणतं आहे? दोघा. क्लिअर आहे? याचं सामान्य रूप कोणतं आहे? माझ्या. याचं सामान्य रूप कोणतं आहे? घरा. क्लिअर आहे का? यस आर नो? ओके. हे काय आहे? क्रियाविशेषण अव्यय. क्रियाविशेषण अव्यय. आणि हे काय आहे? शब्दयोगी अव्यय. डन? समजलं का? ओके, चलो आगे बढ़ते हैं. लिया शब्दयोगी अव्यय. लिया नाम, विशेषण, धातु, अव्यय. झालं का? झालं का? शब्दयोगी अव्यय कशापासून बनलेले असते? नाम, विशेषण, धातू आणि अव्यय. धातू आणि अव्यय. आता लिहा साधित शब्दयोगी अव्यय. साधित शब्दयोगी अव्यय. मिटो का याला? साधित शब्दयोगी अव्यय. साधित शब्दयोगी अव्यय. साधित शब्दयोगी अव्यय. झालं? झालं का? आगे बढ़ते हैं. साधित शब्दयोगी अव्यय. लिहा साधित शब्दयोगी अव्यय. साधित शब्दयोगी अव्यय. याच्यामध्ये प्रकार लिहा 1, 2, 3, लिहा. नाम साधित, विशेषण साधित, धातु साधित, अव्यय साधित, संस्कृत शब्द साधित. संस्कृत शब्द साधित. संस्कृत शब्द साधित. झालं का? हेडिंग द्या नाम साधित शब्दयोगी अव्यय. नाम साधित शब्दयोगी अव्यय. क्लियर आहे? लिहा नामापासून तयार झालेल्या अव्ययांना, शब्दयोगी अव्ययांना, नामापासून तयार झालेल्या शब्दयोगी अव्ययांना शब्दयोगी अव्ययांना किंवा शब्दयोगी अव्ययाचे काम करणाऱ्या शब्दयोगी अव्ययाचे काम करणाऱ्या
काम करणाऱ्या शब्दांना नामसाधित शब्दयोगी अव्यय असे म्हणतात. झालं. नामसाधित शब्दयोगी अव्यय असे म्हणतात. नामसाधित शब्दयोगी अव्यय असे म्हणतात. ओके. तर आजच्या दिवस थांबू आपण इथेच. ओके, आजच्या दिवशी इथेच थांबू. थँक्यू सो मच.